हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेतनं. तर आज सकाळी सकाळी ब्लॉग चालू केलेला आहे. आज आहे सोमवार आणि मुलं गेले शाळेत. तर म्हणलं चला आता क्लिनिंगचा ब्लॉग करायचा आहे. तर किचनचे भांडे घासायचे आहेत, खूप चिकट झालेले आहेत आणि ग्रॉसरी पण भरलेली, महिन्याचा किराणा जो असते तो डीमार्टमधून. तर बघू शकता इथं पिशव्या ठेवलेल्या आहेत. मी काल जाऊन आणलेला किराणा, काल रविवार होता ना, त्याच्यामुळे मग ब्लॉग पण काही एडिट करणं वगैरे झालं नाही आणि थोडं सर्दी पण झाली, त्याच्यामुळे कान पण खाजवत आहेत माझे. तर असो, तर आता हे भांडे वगैरे काढते सगळे आणि क्लीन करते, घासायचे आहेत. तर स्वयंपाक वगैरे सकाळीच आवरला मी. तर फ्रीज पण आवरले, फ्रीजमधलं सगळं पसारा वगैरे काढून घेतलं आहे. हे बघू शकता, क्लीन वगैरे करून घेतलं आहे, पुसून वगैरे. आणि सेट करायचं राहिलं आहे फ्रीज थोडंसं. आणि स्वयंपाक आवरून घेतलं आहे, कारण काय स्वयंपाक राहिला ना मग पूर्ण दिवस स्वयंपाकातच जातो. किचनचा वटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे, भांडे वगैरे घासून झालेले आहेत. फक्त आता शिल्लकचे भांडेच राहिलेले, तेवढे घासून घेणार. आणि दूध आणलेलं आहे, दूध तापवायला ठेवते आता सर्वात आधी आणि एवढे भांडे काढून घेते आणि घासते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आवडल्यास नक्की लाईक करा. तर चला मग स्टार्ट करूया. तर आता वाजलेले आहेत, मी दाखवते तुम्हाला किती वाजले. आणि अख्खा दिवस आता बघा 9 वाजलेले आहेत. घड्याळ दिसते का? हे बघा, उलटी दिसत असेल तर 9 वाजलेले आहेत आणि सगळं आवरलं आहे माझं. फक्त कपडे धुवायचे राहिले, तेवढी देवपूजा करायची राहिली, आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता मुलांना सोडून आली. तर कालची देवपूजा दाखवते. काल गजानन महाराजचा प्रगट दिन होता, तर काल काही ब्लॉग वगैरे करणंच नाही झाला. तर बघू शकता छान अशी देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि इकडे पण हा कॉर्नर छान सेट करून झाला आहे माझा. आणि मुलं आहे ना खूप पसारा करतात. तर बघा छान असे गुलाब वगैरे, फ्रेश वाटते. फ्लावर वगैरे बुके वगैरे लावले की घरात. तर असं तो काही विषय नाही आहे. तर चला आता मी भांडे घासते आणि दाखवते तुम्हाला. आणि किराणा सामान पण काढायचं आहे खूप सारा. म्हणजे काय झालं, मागच्या महिन्यात आहे ना थोडं कमीच सामान आणलं होतं, कारण मला भांडे घासायचे होते. आणि भांडे घासायला मी बाई शोधत होती, पण बाई काही मला मिळाली नाही. तर मग आणि मिळाली तर ती जास्तच पैसे सांगत होती. म्हणलं एवढेसे भांडे घासायचे तर कुठे एवढे 2 आणि 3 हजार द्यायचे. म्हणून म्हटलं चला आपणच घासूया. तर एवढे भांडे आहेत. आणि काचेच्या भरण्या आहेत नाही ड्रायफ्रूट्सवाल्या, ह्या मी आधीच घासून ठेवलेल्या. आणि ड्रायफ्रूट्स वगैरे भरून ठेवलेले, मसाले वगैरे. फक्त एवढे जर्मनचे डबे आहेत हे, आणि हे स्टीलचे आणि प्लॅस्टिकच्या भरण्या. तर याच्यात माझ्या सगळ्या ताडी असतात, तूर मूग उडीद वगैरे सगळ्या ताडी भरून ठेवते मी, जेणेकरून पटकन दिसतात मला ट्रान्सफर असल्यामुळे. आणि स्टीलच्या भांड्यामध्ये पण भरते, तर ते पण घासून घेते आणि भरते सामान. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर दूध आणलेलं लादा, काय करायचं करते मी, दूध ठेवून देते गॅसवर आणि लक्षच नाही राहत मग, आणि दूध आहे ना उकळी जाते. त्याच्यामुळे म्हटलं आधी पहिले बाबा दूध आपण हे करूया, गरम करून घेऊया, जेणेकरून टेन्शन राहत नाही. आणि पिशवीत ठेवलं ना की आपले फ्रीज आहेत ना नॉर्मल असतात, आणि त्यांचे खूप असे गार फ्रीज असतात ना, त्यांचं दूध राहते. मी एक दिवस काय केलं, रात्री दूध आणून ठेवलं आणि उद्या म्हणजे सकाळी गरम करायला ठेवलं, तर सगळं खराब झालेलं, म्हणून सांडलं पण. तर असं काही ना काही सांडसून होतेच. तर मी काय करते, जेव्हाचं तेव्हाच तापून ठेवते. तर शेजर नाही मिळून राहिली म्हणून चाकून कट करते. काही काम करायला घेतलं सांडणार नाही, सोबतच नाही. आणि 2 महिने झाले, काय झाले, क्लिनिंग करणंच नाही झालं. तर बघा दूध पण सांडले असं. 2 महिने झाले क्लिनिंग करणंच नाही होऊन राहिली, कारण पहिले मधात तब्येत खराब झालेली, आणि मग परत युवराजचा वाढदिवस आला लायण्या मुलाचा. मग गावावरून पाहुणे वगैरे आलेले,
तर तो ब्लॉग काही शेअर केला नाही, म्हणजे व्हिडिओ काढणंच नाही झाले, रेकॉर्ड करणंच नाही झालं. कारण कसं आहे, सगळे कामं वगैरे पाहुणे म्हणजे फक्त आई बाबाच आलेले, पण मग कामं वगैरे असतात. परत माझी तब्येत नव्हती बरोबर आणि बड्डे म्हटलं की मुलांचं आवरणं, सगळी तयारी करणं, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करणंच नाही झाले. तर म्हटलं असं, तर आता 2-3 दिवस झाले ब्लॉग शेअर करत आहे. तर आता कंटिन्यू ब्लॉग येत जातील. तर छान दूध तापायला ठेवलं, तोपर्यंत मी काय करते, हे भांडे काढून घेते सगळे आणि घासायला पेपर पण चेंज करायचे आहे. तर हे बघा, हे छान अशा भरण्या आणलेल्या आहेत मी डीमार्टमधून, फक्त 20-20 रुपयाला. खूप छान भरण्या होत्या. म्हटलं चला 2 घेऊन बघू. तर 19 रुपयेच प्राईस आहे याच्यावर. तर खूप छान अशा भरण्या भेटल्या. एका ह्याच्यात बेकिंग सोडा भरला आहे मी आणि तीळ भरलेले आहेत. त्या डीमार्टमध्ये आहे ना, छान वस्तू भेटतात बारीक छोट्या छोट्या अशा. आणि आता सगळं सामान काढून झालेलं आहे. तर घासून घेते भांडे आणि दाखवते तुम्हाला पुढे. तर बघू शकता किती राडा झाला आहे. हे बघा, खाली पण सगळं सामानाने भरलेलं आहे. इकडले सगळे स्टीलचे, जर्मनचे आणि प्लॅस्टिकचे डबे काढून झाले. आता सगळ्यात पहिले प्लॅस्टिकचे आहेत ना, एवढे हे घासून घेते. स्टीलचे आणि प्लॅस्टिकचे छोटेवाले असे छोटे आहेत, 2 किलोचे 1 किलोचे असे. आणि काही प्लॅस्टिकच्या भरण्या आहेत त्या घासून घेते आणि नंतर मग जर्मनचे घासते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. कारण काय, एकदम घासायला काढलं ना की मग नको नको वाटते आणि घाईघाईत मग व्यवस्थित निघत नाहीत, काय नाही. त्याच्यामुळे मी काय करणार, आधी स्टीलच्या आपल्या प्लॅस्टिकच्या भरण्या आहेत ना अशा, हे घासून घालणार आहे. भरण्या एवढ्या खराब नाहीत होत, पण जे झाकणं आहेत ना ते खूप खराब होतात. आणि स्टीलचे डबे आहेत छोटेवाले, ते सगळे घेते आणि घासून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर बघा, टाईम पटापट जातो पण कामं काही संपत नाहीत पटापट. तर आता झाकणं धुवून झाले, अजून डबे धुवायचे आहेत. सगळे प्लॅस्टिकचे आणि स्टीलचे झाकणं धुवून घेतले, म्हणजे डबे धुवायला इझी होतात. तर आता डबे धुवून घेते